आणि यानंतर आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणारा पुणे रिंग रोडसाठी 200 हेक्टर भूसंपादन बाकी, 500 कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी। क्रिसमस निमित्त पुणे करमाळी धावणार विशेष ट्रेन, तर 25 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान विशेष 3 फेऱ्या चालवणार। पुणे शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण रोखण्यासाठी भरारी पथकं, पालिका आयुक्तांचे नवे आदेश। पुराचा फटका बसल्यामुळे एकता नगरीचे स्थलांतर करून आता पुनर्वसन केलं जाणार, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेंची माहिती। पुणे रेल्वे प्रशासनाचा अनधिकृत 13 खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दणका, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता प्रशासनाकडून QR कोडचं ओळखपत्र दिलं जाणार। पुण्यातील 1,75,000 कांदा उत्पादक विम्यासाठी अपात्र, कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये कांदा उत्पादक अपात्र ठरले। पुणे जिल्ह्यातील 53 दरडप्रवण क्षेत्रांमध्ये आता विविध विकास कामं करण्याचा मार्ग मोकळा, शासनाकडून 200 कोटींचा निधी मंजूर। हवा प्रदूषणाच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन, तर शहरातील हवेची गुणवत्ता यामुळे तपासली जाणार। पुण्यातील भोरमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन, तर जननी नवलाई देवी आणि हनुमान उत्सव सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह।